आजचा जो शीर्षक प्रियांनो मी या ठिकाणी घेतलेला आहे ते म्हणजे काय शीर्षक प्रियांनो दिसत आहे, वाचायला कठीण जात आहे. उदारतेचे हृदय. आता हृदय प्रियांनो आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे. पापी हृदय आहे, कपटी हृदय आहे आणि लालूच करणारं हृदय आहे, अगदी शांत हृदय आहे, सोज्वळ हृदय आहे, वेगवेगळे हृदय आहेत. परंतु आज जे हृदय प्रियांनो आपण पाहत आहोत ते म्हणजे उदारतेचे हृदय. उदारता जे आहे, औदार्य ज्याला दुसरा पण एक शब्द आहे, उदारमताने प्रियांनो देणं आहे, त्याकडे प्रियांनो आपण वळणार आहोत. आणि जो शास्त्रभाग आज आपण काढलेला आहे 2 कोरिंथ 9 अध्याय 6 ते 8 वचनं आहेत. कोणी काढावीत आणि वाचावीत ही विनंती आहे. 2 कोरिंथ याचा 9 अध्याय 6 ते 8. येस, कोणी वाचावं. 2 कोरिंथ 9 अध्याय. परमेश्वर वाचली वचने आशीर्वादित करू प्रियांनो. यावेळेला आपण पाहत आहोत प्रियांनो की अलाबास्त्रचं जे अर्पण आहे, जसं मी सांगितलं होतं मागे प्रियांनो की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये चर्च ऑफ द नॅझरीन 165 देशांमध्ये जिथं काम करत आहे, जिथे मंडळ्या आहेत प्रियांनो, त्या मंडळांमधून या 2 महिन्यामध्ये प्रियांनो अलाबास्त्रचं अर्पण हे गोळा केलं जातं. आणि हे सगळे प्रियांनो अलाबास्त्रचं अर्पण एका ठिकाणी गोळा होतं. आणि प्रियांनो त्यानंतर ज्या ठिकाणी बिल्डिंग्सची गरज आहे, म्हणजे चर्च बिल्डिंगची गरज आहे, पाळकांचं घर नाही आहे, एखादं बायबल स्कूल किंवा बायबल कॉलेज किंवा सेमिनरी किंवा विद्यापीठ, युनिव्हर्सिटीसुद्धा आहेत आपल्या चर्च ऑफ द नॅझरीनच्या बाहेरच्या देशांमध्ये, तर त्या सगळ्या बिल्डिंग फंडसाठी प्रियांनो हा निधी खरं तर गोळा केला जात असतो. आणि लोक खूप चांगले आहेत, सर्व देतातच असं नाही. आणि आत्तापर्यंत काही जे लेख मी वाचलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे की जे चर्च ऑफ द नॅझरीनचे लोक आहेत तर ते देतात. परंतु ते म्हणाले की ज्यावेळेला आम्हाला बाहेरून फंड्स गोळा करण्याची वेळ येते सगळीकडून, त्यावेळेला श्रीमंतच लोक देतात असं नाही, तर जास्तीत जास्त जे गरीब आहे ते त्या ठिकाणी आम्हाला खूप जास्त मदत करत असतात. श्रीमंत देत असतात, देत नाहीत असं नाही, परंतु जे गरीब आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन श्रीमंत लोकांपेक्षा जास्त असतं, हे आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. तर त्या संदर्भामध्येच मी विचार करत असताना हा शास्त्रभाग किंवा हा शीर्षक मी घेतला की औदार्याने जे आपल्याला देवबापाने दिलेलं आहे, तर त्याचा शास्त्रभाग देखील पौल कोरिंथच्या मंडळीला त्या ठिकाणी सांगत आहे. आणि त्या 2 पत्रामध्ये प्रियांनो त्याने हा उल्लेख केलेला आहे. पहिल्या पत्रामध्ये सर्व ते आध्यात्मिक गोष्टींबद्दल त्यांना मार्गदर्शन त्याने केलेलं आहे. आणि आता ज्या गरजा आहेत त्या गरजांबद्दल देखील प्रियांनो त्या ठिकाणी तो बोलत आहे. आणि म्हणून जसं आज प्रियांनो आपण भक्ती मंदिरामध्ये बसलेलो आहोत, बेंचेस आहेत, फॅन आहे, माईक आहे, व्यासपीठ आहे, सगळं काही आहे या ठिकाणी. त्यावेळेला प्रियांनो तशी परिस्थिती नव्हती. सुरुवातीचाच काळ होता, लोक एकत्र जमत होते कोणाच्या घरामध्ये, कुठेतरी प्रियांनो गुहेमध्ये त्या ठिकाणी बसून भक्ती ते करायचे. कारण रोमन लोकांचं देखील भय होतं, ते पकडून त्यांना परत एकदा
कैद करतील, तुरुंगात टाकतील. आणि म्हणून जी काही त्या ठिकाणी प्रियांनो गरजा होत्या, प्रामुख्याने त्यावेळेला सुवार्तेची एक गरज होती. सुवार्ता सांगण्यासाठी लोकांनी जायला पाहिजे किंवा जो जात आहे त्याला मदत केली पाहिजे. तर ती एक गरज त्यावेळेला होती. पण चर्च बिल्डिंग म्हणून त्यावेळेला काही गरज नव्हती प्रियांनो. आज जसं प्रियांनो फंड्स उभे केले जातात बिल्डिंग इमारत बांधण्यासाठी, आज वेगवेगळ्या संस्था आहेत. आपण त्यांची काही मासिकं पाहिली तर त्यामध्ये सुद्धा सांगतात की आम्हाला एखादं हेडक्वार्टर उभं करायचं आहे किंवा एखादं ऑफिस आम्हाला तयार करायचं आहे किंवा एखादं घर बांधायचं आहे. अशी गरज त्यावेळेला नव्हती प्रियांनो. पण सगळ्यात प्रामुख्याने गरज होती ती म्हणजे सुवार्ता कार्यासाठी जे जाणारे लोक आहेत त्यांना मदत करणं गरजेचं आहे. आज जसं प्रियांनो आपण बसलेलो आहोत तसं त्यावेळेच्या लोकांना कदाचित त्यांच्या ध्यानीमनी पण आलं नसेल की येत्या दिवसांमध्ये एक अशी हॉलसारखा काहीतरी भाग लोक घेतील, त्यामध्ये एकत्र येतील आणि बसतील. पण ज्यावेळेला प्रियांनो जसजशी प्रगती होत गेली त्यामध्ये, आज जशी तुम्हीसुद्धा शांत बसून सगळे ऐकत असता, तशी परिस्थिती सुरुवातीच्या काळात नव्हती. एखादा देवाचा सेवक उभा राहायचा आणि तो जर सांगायला सुरुवात करायचं तर तिथं मध्येच काहीतरी प्रश्न उभा करायचं कोणतरी, हो तुम्ही असं कसं काय सांगताय. म्हणजे जसे आपण चर्चा करतो तशा रीतीची भक्ती त्यावेळेला व्हायची. आणि प्रश्न विचारले तर हे आम्हाला माहीत नव्हतं, आधी का नाही सांगितलं तुम्ही आम्हाला. आज जसं आपण शांत बसून ऐकतो तसं त्यावेळेला प्रियांनो काही नव्हतं. पण जसजसं बदल होत आलेला आहे त्या बदलामुळे प्रियांनो आपण पाहतो की गरज वाढत चाललेल्या आहेत आणि आपणही त्यावरती भर देत आहे. दोन गोष्टी जसं मी मागे म्हटलं होतं प्रियांनो, अलाबास्त्राचा फंड जो आहे आपण गोळा करतो हा आपल्याकडे ठेवत नाही, प्रांताकडे पाठवतो. प्रांतसुद्धा आपल्याकडे ठेवत नाही, प्रांत हेड ऑफिसला पाठवतो. चर्च बिल्डिंग्स बांधण्यासाठी प्रामुख्याने त्याचा उपयोग केला जातो. आणि पुनरुत्थानाच्या दिवशी जे अर्पण घेत असतो ते सगळं अर्पण पुनरुत्थानाचं कोणाला माहिती आहे, परत आठवते का कशासाठी जातं ते पण एक पाठवतो. वर्षातले 2 अर्पण आपण हेड ऑफिसला पाठवत असतो. पुनरुत्थानाचं अर्पण सुवार्ता कार्यासाठी. सुवार्ता कार्यासाठी त्या दिवशी जे काही अर्पण आपण घेतो पुनरुत्थानाच्या दिवशी, त्या दिवसाचं सगळं अर्पण आपण अशा कार्यासाठी देतो की सुवार्ता कार्य. मग त्याच्यामध्ये NMM म्हणजे जीजस फिल्मची मिनिस्ट्री असेल, त्याच्यामध्ये सुवार्तिकांना असेल, त्याच्यामध्ये मिशनरी असतील. अगदी खडतर आणि कठीण भागामध्ये जे मिशनरी आहेत त्यांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या रीतीने सुवार्ता कार्याच्या गोष्टींसाठीच प्रियांनो तो पैसा त्या ठिकाणी वापरला जातो. सो हे 2 असे फंड आहेत की प्रियांनो ते आपण आपल्या हेड ऑफिसला पाठवत असतो. आणि म्हणून त्यांचं पण एक आव्हान असतं आपल्याला की जास्तीत जास्त मोठ्या अंतःकरणाने आपल्या प्रत्येक मंडळीने ते द्यावं आणि प्रत्येक सभासदाने द्यावं ही त्यांची विनंती आहे. पाऊल देखील तेच आव्हान या ठिकाणी प्रियांनो करिंथच्या मंडळीला करत आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे 2 करिंथ 9 अध्याय, हे ध्यानात घ्या, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. कुठल्या संदर्भात प्रियांनो तो म्हणत आहे? कापणीचं उदाहरण त्यांनी घेतलेलं आहे, पण कोणत्या संदर्भामध्ये येते? एक शेतकरी म्हणून ज्या वेळेला प्रियांनो आपण पाहतो तर शेतकऱ्याचं उदाहरण घेतलेलं आहे. तो म्हणत आहे हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो, पेरणीचं काम कोण करते? शेतकरी करत असतो. एखाद्याकडं प्रियांनो चांगल्या रीतीची जमीन आहे, खूप मोठी जमीन आहे, आणि त्याने जर त्यातला काहीच भाग पेरणीसाठी जर त्याने वापरला आणि बाकीचं त्यांनी सोडून दिला, तर जेवढं त्यांनी पेरलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळेल का त्याला? जेवढं पेरलेलं आहे जमिनीमध्ये त्याचंच उत्पन्न तेवढं मिळेल, पण बाकीचा जो भाग आहे तो तसाच राहणार आहे. पाऊल एक उदाहरण म्हणून देत आहे की तो म्हणत आहे की जो हात राखून पेरतो त्याच मानाने कापणी करील, आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने काय करेल? आपण सुद्धा ज्या वेळेला देतो प्रियांनो, देवबापाला म्हणा, मग ते आजचं अलाबास्त्राचंच अर्पण आहे असं नाही, अलाबास्त्राचं अर्पण म्हणतो प्रियांनो आपण, परंतु ह्या सगळ्या गोष्टी अशा वाटतात
की ही एक प्रकारची आपण गुंतवणूक करत आहोत. ही जरी प्रियानो गुंतवणूक जगातल्या गुंतवणुकीसारखी प्रियानो आपल्याला परतावा मिळत नसतो ह्याच्यामधून, तो परतावा जसं प्रियानो स्टॉक एक्सचेंजमध्ये म्हणा, शेअर मार्केट जसं आहे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी जमिनीमध्ये, सोन्यामध्ये खर्च करता लोक त्यामध्ये भरत असतात पैसे, तर त्या प्रकारे प्रियानो आपल्याला पाऊल एक उदाहरण देते. पण याचा परतावा जो आहे तो आध्यात्मिकरीतीने प्रियानो मिळणार आहे. देवबापाने आपल्याला सगळ्यांना देण्यासाठी आव्हान केलेलं आहे. पाऊलच करतो असं नाही, तर जुन्या करारापासून प्रियानो देण्यासाठी, आणि ते सुद्धा परमेश्वराच्या कार्यासाठी प्रियानो त्या ठिकाणी मागितलं जात आहे. ज्यावेळेला आपण हे म्हणतो त्यावेळेला परमेश्वर आपल्या सगळ्यांकडे आपल्या देण्याची साईज बघत नाही, आपण काय किती दिलेलं आहे, पण ते अंतःकरण प्रियानो तो पाहत आहे की याने आनंदाने दिलं आहे का रडत रडत दिलेलं आहे, मग ते किती का असू द्या. मी जसं मागच्या वेळेला प्रियानो माझ्या एका उपदेशामध्ये मी सांगितलं की आपल्याला जे काही मिळत असतं देवाकडून मिळत असतं त्याचे वेगवेगळे प्रियानो दिशा आहेत. कोणाच्या लक्षात आहेत का दिशा? देवाने आपल्याला दिलेला एक समोरची दिशा आहे. जसं आपल्या हातामध्ये मिळालेलं आहे प्रियानो, ज्या समोरच्या दिशेने म्हणजे देवाने आपल्याला दिलेलं आहे, मग ते आपणही कष्ट केलेलं आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे, पण जे काही मिळालेलं आहे त्यातला 10वा भाग त्याच दिशेला परत पाठवायचं. ज्याने दिले त्यालाच द्यायचं. म्हणजेच काय, दशमांश म्हणतो आपण, मंदिरामध्ये द्यायचं. ज्या दिशेतून आलेले त्या देवाला मंदिरामध्ये आपण दशमांश देतो. दुसरा काय आहे भाग, उजवा आणि डाव्या हाताला. एका बाजूला बचत करायची, तुम्हाला घ्यायचं आहे काहीतरी, तुम्हाला माहिती आहे गोष्ट आहे तर बचत करायला सुरुवात करा. दुसऱ्या हाताला काय, मदत करायची. एका बाजूला बचत आहे, दुसऱ्या बाजूला मदत आहे. बचत किती करायची आणि मदत किती करायची हे देवाने सांगितलेलं नाही आहे, हे तुम्ही ठरवायचं. तुमच्या हातामध्ये जे आहे 100%, त्या 100%तला 10वा भाग द्यायचा आहे. राहिलेल्या 90%पैकी तुम्हाला बचत किती करायची, मदत किती करायची करायचं आहे. 3 दिशा ठरल्या. आणि मग आता चौथी दिशा काय आहे, आता आपलं स्वतःचं दैनंदिन जीवनातल्या लागणाऱ्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये सगळ्या काही आलेल्या आहेत. तो मग खर्च आपल्याला काय करायचं आहे, त्याची विभागणी करून त्याला सांभाळायचं आहे. पण त्यामधून सुद्धा बचत आणि मदत ज्या वेळेला आपण म्हणतो त्यामधून सुद्धा जे राहिलेलं आहे ते दैनंदिन उदरनिर्वाहासाठी आहे. त्यामधून सुद्धा जो एखाद्या प्रियानो स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या गरजा बाजूला ठेवून जो त्यामधून सुद्धा देतो प्रियानो दुसऱ्याला, त्याला शब्द औदार्याने म्हटलेला आहे प्रियानो, किंवा उत्स्फूर्तीने किंवा त्याने आनंदाने दिलेले. आणि चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये असे लोक प्रियानो भरपूर दिसतात की जे स्वतःची गरज बाजूला ठेवतात आणि प्रियानो ते प्रभूच्या कार्यासाठी देत असतात. जीसस फिल्ममध्ये प्रियानो ज्यावेळेला हे काम करणारे लोक असतात तर 2 वेगवेगळ्या संस्था मदत करत असतात. एक संस्था आहे की ती फंड पुरवते आणि दुसरी आपली जी संस्था आहे तर ती प्रियानो पाळक लोकांना मार्गदर्शन किंवा मंडळी स्थापन झाल्यानंतरचं पुढचं गोष्टी आहेत. पण ते पण सुद्धा सांगतात की कधीकधी LCD प्रोजेक्टर नाही आहे, साऊंड सिस्टीम नाही आहे चित्रपट दाखवण्यासाठी प्रियानो, तर त्यासाठी वेगवेगळे फंड गोळा केले जातात. आणि ते म्हणतात आम्हाला सुद्धा खूप, फक्त भारतामध्येच नाही सगळ्या जगामध्ये प्रियानो जीसस फिल्मचं हे प्रोजेक्ट चालू आहे. चर्च ऑफ द नॅझरीनच्या द्वारे सुद्धा चालू आहे. दुसऱ्या पण संस्था करतात, पण चर्च ऑफ द नॅझरीनच्या द्वारे सगळीकडे 165 देशांमध्ये हे काम चालू आहे प्रियानो. पण ते म्हणतात या सगळ्या टीम्सला, जसं मगाशी मी म्हटलं प्रियानो, आपल्या महाराष्ट्रात किंवा मिड महाराष्ट्रात आपल्या प्रांतामध्ये 6 टीम आहेत. महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत, पूर्ण भारतामध्ये जास्त आहेत. आणि सगळ्या टीम्सला जे काही उपकरणं लागतात, तो फंड, इलेक्ट्रॉनिक प्रियानो गोष्टी इतक्या महाग असतात, तो फंड गोळा करणं फार कठीण जातं. पण ते म्हणतात लोक त्यांच्या गरजा बाजूला ठेवतात आणि ते म्हणतात नाही, स्वार्थ कार्यासाठी आम्हाला देणं गरजेचं आहे. दुसरी एक संस्था आहे प्रियानो की ती आपल्या ह्या संस्थेला मदत करत असते. आणि मग ज्या वेळेला प्रियानो एखाद्या ठिकाणी
जाणं पण प्रियानो कठीण असतं. त्यांना सेवकांना प्रियानो एखादं वाहनसुद्धा कधी कधी दिलं जातं, टू व्हीलरची बाईक म्हणा. फार मोठ्या मुश्किलीने प्रियानो ते फंड त्या ठिकाणी येत असतं. पण हे सगळे देणारे जे आहेत, जसं वचन प्रियानो सांगत आहेत की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील, आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने, पुढचं वचन हे फार महत्त्वाचं आहे, प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. मनात ठरवलेलं आहे त्याप्रमाणे प्रियानो त्यांनी द्यायला पाहिजे. मी मागे पण जसं एक उदाहरण सांगितलं प्रियानो की बायबल कॉलेज सेमिनरीमध्ये असताना अलाहाबाद या ठिकाणी फेथ प्रॉमिस नावाची गोष्ट होती की वर्ष सुरू झाल्या झाल्या आमच्याकडून एक फॉर्म भरून घेतला जायचा मिशनरी कार्याला मदत करण्यासाठी, की बाबा तुम्ही किती देऊ शकता, आत्ता लगेच नाही पाहिजे, पण फेथ प्रॉमिस, विश्वासाने आम्ही सांगतो की आम्ही वर्षाच्या शेवटापर्यंत एवढे एवढे देऊ. त्या काळामध्ये 1000 रुपये 500 रुपयेसुद्धा प्रियानो खूप व्हायचे, कारण पॉकेट मनीमधून द्यायचे ते विद्यार्थी आहेत सगळे, आणि हे विद्यार्थीच प्रियानो गोळा करायचे, प्रोफेसरांकडून घ्यायचो नाही. आता त्या स्टुडंट SMF त्याला म्हणायचो आम्ही, स्टुडंट्स मिशनरी फेलोशिप अलाहाबादमध्ये, त्याचा सेक्रेटरी मी राहिलो असल्यामुळे मला चांगल्या रीतीने माहीत आहे प्रियानो की विद्यार्थी जे अगदी गरीब आणि दुर्गम भागामधून आलेले आहेत, की ज्यांची फीसुद्धा प्रियानो कॉलेज भरत असते, त्यांना टूथब्रशसाठी आणि पेस्टसाठी सुद्धा पैसे नसतात, ते लोकसुद्धा प्रियानो फॉर्म भरतात आणि वर्षाच्या शेवटापर्यंत म्हणतात आम्ही एवढं एवढं देऊ. मग ते ज्याला जसं जमेल तसं प्रियानो ते पॉकेट मनी सांभाळून काही लोकांकडे, मुलांकडे प्रियानो साबणाला पैसे नसायचे, तेलाला पैसे नसायचे, पण ते सुद्धा भरायचे फॉर्म, आणि ते म्हणायचे ना आम्ही विश्वासाने भरत आहोत, देव आमची गरज पूर्ण करेल, आणि आमची गरज पूर्ण करून देव आम्हाला मदत करेल की आम्ही त्या मिशनरीला सुद्धा मदत करू. त्या काळामध्ये प्रियानो सगळ्यात मोठं टार्गेट, मी तुम्हाला 91, 92, 93 सालातली गोष्ट सांगत आहे, 10,000 रुपये 15,000 रुपये फार मोठं टार्गेट वाटायचं फक्त विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी किती 55, 95 किंवा 100 जास्तीत जास्त असतील, फक्त विद्यार्थ्यांमध्येच प्रियानो हे काळ. पण वर्षाच्या शेवटी प्रियानो ते टार्गेट ओसंडून व्हायचं. जर 10,000 ठेवलेलं असेल तर 15,000पर्यंत, 16,000पर्यंत, आणि जर 15 असेल तर कधी कधी 25,000पर्यंत जायचं प्रियानो विद्यार्थ्यांमधूनच. हे कसं होत असेल प्रियानो? दुसरीकडून कुठून नाही. आपली गरज आणि आपल्या गोष्टी कुठंतरी सॅक्रिफाईस, ज्याला म्हणायचं स्वार्थ त्याग करून ते लोक द्यायचे या कार्यासाठी. आणि म्हणून आपण म्हणत आहोत प्रियानो, उदारतेचे हृदय, उदार मनाचा आहे तो. प्रभू येशू ख्रिस्त देखील प्रियानो वेगवेगळ्या दाखले आपल्याला सांगते, पण आपण या वचनाकडे जो पाऊल म्हणत आहे की दुखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये. दुखी मनाने, आपल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. दुखी मनाने किंवा देणे भाग पडते, अरे द्यावं लागतंय म्हणून काहीतरी देऊन टाकू, असं कोण होतं प्रियानो? द्यावं लागत आहे म्हणून त्याने दिलं. बायबलमध्ये कोण आहे द्यावं लागतंय म्हणून दिलं? सगळ्यात पहिलं उदाहरण काईन. चांगलं माहिती आहे आपल्याला द्यावं लागतंय. कुठं बायबलमध्ये लिहिलेलं नाही प्रियानो की त्यांना देवबापाने सांगितलं होतं अर्पण करायचंय म्हणून. आदम आणि हवा यांनी त्यांना शिकवण दिलेली आहे, द्यायचंय, देवबापाला द्यायचंय. कुठं सांगितलं काही लिहिलेलं नाही. तो भाग उत्पत्तीचा प्रियानो एकदम संक्षिप्तमध्ये लिहिलेला आहे, फार डिटेल्स त्या ठिकाणी काय नाही. पण कुठेतरी आदम हवा यांनी त्यांना सांगितलेलं आहे, किंवा देवाने सुद्धा त्यांना खरं तर सांगितलेलं नाही आहे की हे असं असं करायचंय म्हणून, पण त्यांनी ठरवलेलं आहे देवाला द्यायचंय. काईन होता जो काय काम करत होता? शेती काम करत होता, आणि आबेल मेंढ राखण्याचं काम करत होता. याने धष्टपुष्ट दिलं आबेलाने, आणि कायनाने काय केलं? काही शब्द लिहिलेला आहे, त्याच्या उत्पन्नातलं काही, शेतातलं उत्पन्न जे आहे काही दिलेलं आहे, ते भाग पडतंय. कुठंतरी आईबापाने सांगितलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी ते करावं लागत आहे. आपल्या अवतीभोवती सध्या जे काही वातावरण चाललंय ना प्रियानो,
सणांचं. त्यातल्या काही लोकांना विचारतो मी, ज्या त्या धर्मातले, हे तुम्ही का करता म्हणून विचारलं ना त्यांना, हे का करावं लागतं, त्यांना स्वतःला प्रश्नाची उत्तरं देता येत नाही. ते करावं लागतं म्हणतं, ते करावं लागतं. का करावं लागतं ते माहीत नाही, करावं लागतं. कुठल्या तरी त्या गोष्टींमध्ये त्यांना रुटीन झालेलं आहे प्रियानं. देवाला अशा गोष्टी नको आहेत त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांकडून. द्यावं लागतंय म्हणून द्यायला नको, मनात ठरवलेलं आहे त्याप्रमाणे द्या. एक कायनाचं उदाहरण प्रियानं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. नवीन करारामध्ये सुद्धा प्रेषितांच्या कृत्यांमध्ये एक दिसतं प्रियानं, द्यावं लागत आहे म्हणून त्यांनी दिलं आणि त्यांचा मृत्यू झाला. माहिती आहे का? हनन्या आणि सफीरा. प्रेषितांनी सांगितलं लोकांची गरज आहे, आव्हान केलं त्यांनी. पेत्राने त्या ठिकाणी आव्हान दिलं सगळ्यांना. सगळे लोक आपली जमिनी विकायला लागले होते, एवढं औदार्य त्यांनी दाखवलं प्रियात. गरज भागवायची, विश्वासणाऱ्यांची गरज भागवायची. त्यांना खाण्यापिण्याची प्रियानं त्या ठिकाणी म्हणजे उपासमार व्हायला लागली होती. का? कारण येशू ख्रिस्ताच्या मागे चाललं तर मालकाने हाकलून दिलेलं आहे, कामावरून काढून टाकलेलं आहे, नोकरी त्यांची गेलेली आहे, व्यवसाय बंद पडलेला आहे. कारण त्यावेळेला येशू ख्रिस्ताच्या मागे चालणं म्हणजे एखाद्या बाबा बुवाच्या मागं गेल्यासारखं होतं प्रियानं. जसं आपल्याकडे ओशो रजनीशच्या मागे एखादा जर गेला तर त्याला जसं पाहिलं जातं त्याच्याकडून, तसं अगदी बुवा बाबांच्या मागे लागणारे लोक जसे असतात तसं येशू ख्रिस्ताच्या मागे चालणारे जर कोण असतील तर यहुदी लोक तसे बघायचे. अरे त्या मार्गाला गेला का हा? शब्द ख्रिस्ती पण नव्हता, सत्याचा मार्ग, पवित्रचा मार्ग असे काही शब्द नव्हते, पण त्या मार्गाला गेला असं शब्द वापरायचे. आणि म्हणून त्यांना सगळं सुटून जायचं प्रियानो, मुलाबाळांची उपासमार. आणि म्हणून जे त्या ठिकाणी प्रियानो चांगले लोक होते ते त्या ठिकाणी काय करायचे, ज्याला जशी गरज आहे, प्रेषितांच्या पुस्तकात दिलेलं आहे प्रियानो, श्रीमंत लोकांनी आपल्या जमिनी विकायला सुरुवात केली आणि प्रत्येकाची गरज भागवायला लागली. हनन्या आणि सफीरा यांनी सुद्धा द्यावं लागत म्हणून जमीन विकली तर विकली, पण त्यातला सगळाच भाग नाही दिला त्यांनी. दोघांनी संगमत करून काय केलेलं, काही भाग राखून ठेवला स्वतःकडे. एवढं कशाला द्यायचं? सगळे आहेत ना, बाकीचे आहेत ना द्यायला, मीच काय द्यायचं एवढं, असं म्हणून त्यांनी राखून ठेवलं. हनन्याने ते नवरा बायको दोघंही पेत्रासमोर आणलं आणि देवबापाने पेत्राला आत्म्याच्या द्वारे कळवलं की याने सर्व काही आणलेलं नाही आहे, एवढ्यालाच तू विकली का हो म्हणाला तो. दोघंही नवरा बायको एका मागे एक प्रियानो मरून पडलेले. असं कृत्य करू नका की ज्याच्यामुळे देवबापसुद्धा नाराज होईल प्रियानो आपल्या जीवनामध्ये. म्हणून प्रियानो पुढचं पण हा भाग महत्त्वाचा आहे की कारण संतोषाने देणारा देवाला कसा आहे, एखाद्याने नाही द्यायचं ठरवलं नका देऊ, द्यावं लागत आहे म्हणून देण्यापेक्षा न दिलेलं परवडलं, मी तर म्हणेल, माझं मत आहे. द्यायला तर पाहिजे सगळ्यांनी आणि मनात ठरवल्याप्रमाणे आनंदाने संतोषाने द्यायला पाहिजे. पौल त्या ठिकाणी आठवण करून देत आहे, सर्व प्रकारची वचन आठवं, सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊन देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ. 8वं वचन आशीर्वादाचं दिलेलं आहे प्रियानो. संतोषाने देणारा, मनात ठरवल्याप्रमाणे देणारा, हे ज्या वेळेला परमेश्वर पाहतो, रिझल्ट त्याचा 8व्या वचनामध्ये दिला आहे की सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊन देण्यास देव समर्थ आहे. आपली गरज मागे ठेवून दुसऱ्याची गरज प्रियानो जो भागवतो. आता ही गरज प्रियानो आध्यात्मिक रीतीने सुद्धा म्हणत आहे आपण कदाचित एखाद्याला मदत करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा असू शकते. आपली गरज कमी करून आपण दुसऱ्याला देत असतो. पण काही वेळेला प्रियानो एखादी गोष्ट असते की आपल्याला पाहायला मिळते की एखाद्याला दिलं नंतर तो कधी परत तेच तसंच करत राहतो, मागत राहतो. आता तो तुमचा भाग आहे
विचार करण्याचा आणि ठेवायचा की बाबा एखाद्याला गरज आपण समजा देत राहिलो तर किती, आणि त्याला सवय पण लागू देऊ नये, ही पण प्रियानो लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. पण ज्यावेळेला आपण हा शास्त्रभाग वाचतो त्यावेळेला सुवार्ता कार्याच्या संदर्भात आहे. हा देवबापाच्या राज्यासाठी आहे प्रियानो. यरुशलेम मंडळीकडून देखील प्रियानो तशी परवानगी देण्यात आली होती प्रेषितांना की वेगवेगळ्या रीतीने जे फंड्स आहेत तुम्ही ते गोळा करा. आणि पाऊल देखील म्हणून त्या ठिकाणी म्हणत आहे की सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊन देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत, लक्ष घ्या आणि बायबलमध्ये मार्क करा, तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल असावे. आर्थिकदृष्ट्या सुद्धा विपुल असावं, आणि ज्या तुमच्यासुद्धा गरजा आहेत, ज्यावेळेला तुम्ही प्रियानो स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून दुसऱ्याला मदत करता, देव त्या गरजा बाकीच्या पूर्ण करतो. त्या सगळ्या काही प्रियानो देव देत असतो आपोआप. हा शास्त्रभाग प्रियानो या ठिकाणी आपण म्हणत आहोत. आणि म्हणून ज्यावेळेला आपण म्हणत आहोत की पेरणी आणि कापणीचं जे तत्व आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जसं आपण पेरणी करतो त्याच प्रकारे प्रियानो कापणी होणार आहे. आपण जास्त जर पेरलो तर चांगलं आहे. व्हॉट्सॲपवर एक सध्या मेसेज येत होता प्रियानो, मला माहीत नाही तुमच्यापर्यंत असला का नाही. एक मेसेज असा होता की सध्या मागच्या आठवड्यामध्ये रतन टाटा यांचं प्रियानो निधन झालेलं आहे. आणि निधन झाल्यावर 2 आठवडे झाले मला वाटतं, त्यांच्या निधनाला 8 दिवस झाले नाहीत तर एक बातमी झळकली लगेच. काय माहिती आहे का, वाचली का? 8 दिवसानंतर टाटा समूह जो आहे त्यामध्ये लेबर लोक जेवढे आहेत काम करणारे, त्या सगळ्यांना दिवाळीचा बोनस, दिवाळी लांब आहे अजून, तशी बोनस सगळ्यांच्या खात्यामध्ये टाकून दिलेला आहे. दिवाळी लांब आहे पण बोनस सगळ्या टाटा समूहाचं दरवर्षी देतात, दिवाळीच्या आधी देत असतात. पण यावेळेला आधीच त्यांनी देऊन टाकलेलं आहे. आणि ती पोस्ट तशी लिहिली होती. आणि खाली परत एकदा लिहिलं होतं की काही असे लोक आहेत की त्यांच्या मुलाचं लग्न करतात आणि रिचार्ज लगेच वाढवून घेतात. काही कंपन्या अशा आहेत, सांगायचे नाव करत नाही. लग्न करतात मुलाचं आणि रिचार्ज जो आहे आपला तो वाढवतात एकदम. असे पण काही लोक आहेत. टाटा, रतन टाटा यांच्या संदर्भात सगळ्या जगाला माहिती आहे प्रियानो की ते किती उदार मनाने लोकांना मदत करत आहेत, होते शेवटपर्यंत, अगदी क्षणापर्यंत. सो जी पेरणी प्रियानो आपण म्हणत आहोत, आपल्याला तर जिवंत देवाचं मोठं सहाय्य आहे, त्या लोकांना तर मूर्त्यांचं सहाय्य आहे, त्यांचा देव जिवंत नाही आहे. पण तरी देखील प्रियानो ते लोक मोठ्या मनाने प्रियानो सर्व काही करत आहेत. आपला देव जिवंत आहे. पाऊल म्हणून आठवण करून देत आहे की आपल्या सगळ्या गरजा तो भागवणारा परमेश्वर आहे. दुसरं प्रियानो या ठिकाणी मुद्दा आहे उदारतेचे हृदय. औदार्य देवाचे चरित्र प्रतिबिंबित करते. आपण ज्या वेळेला देतो ना तर आपल्या देवाचं प्रतिबिंब आपल्यामधून आपण दाखवत असतो. आणि योहान 3:16 याच्यासारखं दुसरं उदाहरण नाही आहे प्रियानो. देवाने जगावर एवढीशीच प्रीती केली, असं आहे का? एवढी प्रीती केली की त्याने दिलेला घेतला परत, देऊन टाकला. असा दिला की त्याला मरायला पार पाठवलं, मृत्यूपर्यंत. हे कार्य प्रियानो आपल्या प्रत्येकाच्या देण्यातून प्रतिबिंबित व्हावं प्रियानो. मला हा मुद्दा फार महत्त्वाचा वाटत आहे प्रियानो. आपलं देणं काय प्रदर्शित करत आहे, कसं देतो आपण. एक श्रीमंत माणूस आहे आणि त्याला जर एखादी संस्था मागत आहे काहीतरी, तर त्याचं देणं जे आहे ते त्याच्या नावाला शोभेल असं, त्याच्या कर्तृत्वाला शोभेल असं प्रियानो त्याने ते द्यायला पाहिजे. मोठा गडगंज श्रीमंत आहे आणि त्याने 1 लाख रुपये दिले,
तर आपल्याला वाटतं 1,00,000 दिले बरं का. आपल्यासाठी ते फार मोठे आहेत, पण त्याच्यासाठी चिल्लर आहे ती. त्याने चिल्लर काढून जसं आपण एखाद्या ते गरिबाला देतो, भिकाऱ्याला देतो, घे बाबा 1 रुपया 2 रुपये, त्याच्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे 2 रुपये. पण आपलं देणं कसं आहे हे प्रतिबिंबित प्रियानो करतो आपल्या देवाबद्दल देवानं दाखवत आहे. आपलं देणं जे आहे हे दाखवून देत आहे लोकांना की आपण कोण आहोत. वेगवेगळे धार्मिक स्थळांचा विचार करा आता. लोक काय काय देतात तिथे. दगडाच्या मूर्त्या आहेत, पण ओतणं कसं आहे तिथं बघा त्यांचं काय दिसत आहे ते. आणि आपलं देणं काय दिसतंय. आम्ही म्हणतो आमचा जिवंत देव बाप आहे, आणि म्हणून शोधून शोधून काढतो आणि तिथं भरभरून पिशवी ओततात दगडाचं देव. आपलं देवाचं प्रियानो देणं हे लक्षात घ्या आधी. त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियानो देऊन टाकलेलं. मानवाचं रूप धारण करायला लावलं त्याला. नोकरासारखं प्रियानो, एखाद्या गुलामासारखं नाही, पण नोकरासारखं प्रियानो मनुष्याची सेवा करण्यासाठी आला. आणि मृत्यू तो सुद्धा प्रियानो त्याने गाठलेला आहे. त्या देवबापाने हा साचा तयार करून ठेवला आणि त्यामधून तो पूर्ण बाहेर आला प्रियानो. तुम्हाला आणि मला देण्यावरून प्रियानो ही गोष्ट एक फार महत्त्वाची आहे की औदार्य देवाचे चरित्र हे प्रतिबिंबित करत आहे. तिसरा मुद्दा आहे प्रियानो, औदार्य हृदयाबद्दल आहे, साईज नाही. मगाशी मी म्हटलं प्रियानो, मार्क ऋषिवर्तमान काढू आपण. मार्क 12वा अध्याय 41. कोणी वाचेल? 41 ते 44. येस, उदाहरण चांगलं माहिती आहे. त्याने काय टाकलंय प्रियांनो? काय टाकलंय? या प्रश्नाची 2 उत्तर आहेत. ज्यावेळेला मी विचारतो ना तिने काय टाकलंय, हां, याच्यामध्ये मी तेच म्हणत आहे 2 उत्तर आहेत. एक उत्तर असं देतील की 2 टोल्या आणि 2 टोल्या आणि 1 दमडी. काही जण असं उत्तर देतील. पण दुसरं उत्तर काय याचं माहिती आहे का? शेवटचं वचन आहे. काय म्हटलेलं आहे? आपली उपजीविका टाकलेली आहे. देव काय बघत आहे? 2 उत्तरांपैकी दुसरं जे उत्तर आहे प्रियानो त्याकडे त्याचं लक्ष आहे. किती टाकलेलं आहे देव ते नाही पाहते प्रियानो. माणसं पाहताना प्रियानो ते पाहतात तिने काय टाकलेलं आहे म्हणून. पण ज्या वेळेला देव पाहतो ना, तिने आपली उपजीविका दिलेली आहे प्रियानो. थोडक्यात विचार करा, विधवा आहे ती, तिचा पती नाही आहे. तिचा आत्तापर्यंत ती विधवा आहे म्हटल्यावरती त्या काळात नोकरीला जाणारी तशी ती स्त्री नाही आहे. आजच्या काळामध्ये जसं स्त्रिया करतात ते स्वावलंबीसुद्धा होऊ शकतात. तिथं पतीवर अवलंबून राहणारी स्त्री आहे आणि आता ती विधवा झालेली आहे. तिचा पती मरण पावलेला आहे. तिला मदत करणारं सुद्धा आता कोण नाही. आपल्याला बायबलमध्ये सुद्धा प्रियानो ह्या गोष्टी माहिती आहेत चांगल्या रीतीने की त्यावेळेला सुद्धा मुलं आईवडिलांकडे लक्ष देत नव्हते आणि म्हणून त्यांनी तसं करू नये म्हणून मुलांना एक नियम लावलेला होता की तुमच्या आईवडिलांना जी मदत लागते दर महिन्याला ती मंदिरामध्ये जमा करा आणि मंदिरातून ती मदत
बरोबर प्रियानो ती जात होती. म्हणजे मंदिराचा वॉच त्या मुलांवर असायचा की आईवडिलांकडे जरी एकत्र राहत नसले तरी प्रियानो त्यांच्याकडे लक्ष दिलं जात आहे. मंदिरातले लोक, याजक आणि तिथल्या प्रियानो गोष्टी त्याकडे वॉच ठेवत होते. इथं आता ही विधवा बाई आहे, तिला काहीच नाही आहे प्रियानो साधन, आणि जे काही आता तिचं जीवन जगत आहे ती त्या कमाईमधून किंवा तिने जे काही गेलेलं आहे प्रभू श्री ख्रिस्त मुद्दामून, आणि हे कुणाला तो सांगत आहे प्रियानो? प्रभू श्री ख्रिस्त कुणाला सांगत आहे? 41 वचनात काय म्हटलंय? 42 वचन. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे 1 दंड टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकीत आहेत ते त्या सर्वांपेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकलेले आहे. प्रभू श्री ख्रिस्ताला चांगलं माहीत आहे हिच्याजवळ नक्की किती आहे, तिची गरज काय आहे हे सुद्धा त्याला माहिती आहे, आणि त्या गरजेकडे सुद्धा तिने दुर्लक्ष केलं. पण मंदिरामध्ये देत असताना तिने मात्र त्या ठिकाणी सांगितलं, तो म्हणत आहे की तिने आपली उपजीविका, स्वतःची उपजीविका त्या ठिकाणी तिने देऊन टाकलेले. उपासमार करू, पण देवाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. प्रभूला चांगलं माहीत आहे प्रियानो, आणि म्हणून त्याने शिष्यांना जवळ बोलून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे हे काय चाललेलं आहे म्हणून. सो ह्या गोष्टीकडून आपल्याला दिसत आहे की औदार्य हृदयाबद्दल आहे प्रियानो. किती दिलेला आहे साईज नाही आहे प्रियानो. नोटांचा बंडल किती मोठा टाकला आहे याकडे देव बघत नाही आहे, पण तो बंडल देण्यामागे त्या माणसाची वृत्ती, त्याचं अंतःकरण कसं आहे त्याकडे प्रियानो देव लक्ष देतो. कधी कधी बँकेत पैसे जमा करत असताना हे कॅशियर मला सांगत असतो, हे काढून टाका बरं का, ह्या नोटा काढून टाका. बँकवाले घेत नाहीत, आणि मी त्यांना सांगतो काय करणार साहेब, आमच्या चर्चमधलं आहे, माझ्या खिशातलं नाही आहे, जसं आहे तसं उचलून आणलेलं आहे. चिटकवलेले असतात. आणि आम्ही सगळे बरेच जण, तुम्ही पण करत असाल कदाचित घरामध्ये, की बाबा आपल्याला देवबापाला द्यायचं ना तर करकरीत काहीतरी एक नोट बघावी आणि ती द्यावी, द्यायचंय तर. आपण कसं देतो, काय देतोय, किती देतोय, याकडे किती देतोय नाही, पण आपण कसं देतोय, कुठल्या अंतःकरणातून देतोय. आणि म्हणून औदार्य जे आहे हृदयाबद्दल आहे प्रियानो. कोणाला दिलेलं आहे, किती दिलेलं नाही, कोणाला दिलेलं. म्हणून या विधवेच्या संदर्भामध्ये मी मगाशी म्हटलं 2 प्रियानो उत्तरे येतात. प्रश्न विचारला जेव्हा जातो की तिने काय दिलं, तर काही लोक पैसे सांगतील, तर काही लोक उपजीविका सांगतील. प्रियानो, आपलं लक्ष जे आहे ते देवाच्या दृष्टिकोनातून असलं पाहिजे की तिने आपली उपजीविका दिलेली आहे. चौथा मुद्दा प्रियानो आहे उदारतेचे हृदय, म्हणजे उदारतेचा आशीर्वाद. काय बघतो प्रियानो आपण? लूक ऋष्य वर्तमान काढूया, 6वा अध्याय 38 वचन. लूक 6. येस, कोणी वाचेल? ओके, आता हा मुद्दाम शास्त्रभाग मी घेतलेला आहे, मला घ्यायचा नव्हता हा, पण हा शास्त्रभाग बऱ्याच अंशी देण्याबाबत म्हटलेला आहे. पण बऱ्याच वेळेला देण्याबाबत म्हणजे कोणतं देणं माहिती आहे का प्रियानो? आर्थिक बाबत नाही आहे. बऱ्याच वेळेला हा शास्त्रभाग आर्थिक बाबत बोलला जातो
आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे, काही सेवक देखील प्रियानो म्हणतात काय, की तुम्हास दिले जाईल, द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीक भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. हा आर्थिक गोष्टींबद्दल लिहिलेलं नाही आहे. कसल्या संदर्भात आहे माहिती आहे का? हा क्षमेबद्दल आहे. तुम्ही जेवढं क्षमा करता दाबून मापून प्रियानो, वरती तुम्ही जर शास्त्रभाग वाचला 37 पासून काय म्हटलेलं आहे बघा. इतरांचे दोष काढण्याबाबत टॉपिक दिलेला आहे. तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाहीत. कोणाला दोषी ठरू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. चांगले माप दाबून हलवून व शीक भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. 39 त्याने त्यास दाखलाही दिला की आंधळ्याला वाट दाखवू नये, दाखवून नेऊ शकतो काय, दोघेही खाचेत पडतील की नाही. शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही, पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. क्षमेच्या संदर्भात प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे प्रियानो. आता एक वचन ते पण एक प्रियानो आपल्याला आठवतं की ज्यावेळेला प्रभूच्या मंदिरामध्ये अर्पण द्यायचं आहे आणि तुझ्या भावाबरोबर भांडण काही झालेलं आहे, तर तू काय कर, रक्कम दुप्पट कर. म्हणजे भावाचं भांडण मिटून जाईल, असं लिहिलं आहे का? बरं तिप्पट कर, जास्त पैसा टाक देवाकडे, म्हणजे भांडण मिटून जाईल. काय लिहिलेलं आहे? हां, तुमचं देणं तिथंच ठेवा म्हटलेलं आहे. आधी जाऊन भावाबरोबर काय कर, भाऊ बहीण कोणाशी वाद झालेला आहे सबमिट कर आधी, आणि मग दे. म्हणजे तुमचं देणं जे आहे हे प्रियानो देव पाहतोय, हा अंतकरणामध्ये कसं आहे, आणि माझ्याकडे मात्र गड्ड्याच्या गड्ड्या टाकायला लागलेला आहे. काय उपयोग नाही, ते देणं काही उपयोगाचं नाही आहे. आणि म्हणून मी हा शास्त्रभाग काढलेला आहे प्रियानो, की इथं परमेश्वर खरं तर आपल्याला इतरांची क्षमा अधिक मापून दाबून लिहिलेलं आहे प्रियानो. क्षमा करून टाका त्यांना, आणि मगच तुमचं देणं आहे देव पाहतो की हे आशीर्वादित करायला पाहिजे. अप्रूव्ड म्हणून शिक्का देईल तो, ठीक आहे, नाहीतर रिजेक्टेड, बंडल रिजेक्टेड सगळा. आशीर्वाद तर नाहीच नाही, तुझं ऑफरिंगसुद्धा धुडकावून टाकलेलं देव आपण. आणि म्हणून औदार्याचं हृदय प्रियानो याच्या संदर्भामध्ये बॅकग्राऊंडसुद्धा देव बघत असतो. पार्श्वभूमी आपल्या अंतकरणात काय चाललेलं आहे. नाहीतर एखादा प्रियानो लुटारू जो आहे तो बँक लुटेल, एखाद्या श्रीमंताला माणसाला लुटेल, आणि लुटलेल्या पैशातून एकही छदाम घेणार नाही. पण सगळं काही प्रियानो जर तो गरीबाला वाटत असेल तर लोक म्हणतील अरे मसिया आला आमच्याकडे. पण त्याची तशी कृत्य प्रियानो, त्याचं हे कार्य देवाच्या दृष्टिकोनातून फॉल्स, चुकीचं आहे सगळं. असं कधीच करायला सांगितलं नाही. हो, गरीबाला मदत करायला सांगितलेली आहे, पण लोकांना लुबाडून नाही आहे. बिझनेस करायचा आहे, पण बिझनेस किती करायचा प्रियानो. बिझनेसमध्ये सुद्धा प्रियानो एक लिमिट असतं. ओघानेच प्रियानो मला सांगायला आवडेल, मागच्या वेळेला ज्या वेळेला ॲक्सिडेंट झाला त्याच वेळेला गाडी, ॲक्सिडेंट झाल्या त्याच दिवशी गाडी चासवरून प्रियानो इकडं शोरूमला आणण्यात आली. चासपासून शोरूमपर्यंत गाडी आणायला 5,000 रुपये दिले. ब्रदर सूर्यवंशींनीच दिले. त्या माणसाने सांगितलं, ब्रदरने देऊन टाकले लगेच. परिस्थितीच तशी भयंकर होती ती. मला तर काहीच माहीत नव्हतं, का आम्ही तिघांकडेच आमचं लक्ष देत होतो काय झालं काय नाही. ज्यावेळेला मला समजलं ब्रदरचे तर पैसे दिले, त्या माणसाला मी फोन करून म्हटलं, अमित मकासर यांनी बोलवली होती गाडी काय ते. मी म्हटलं बाबा किती घेता तुम्ही असे, कारण मी शोरूमला विचारलं आणि त्याला म्हटलं बाबा हे चासपासून गाडी आणायला किती येईल. म्हणजे साहेब जास्तीत जास्त 2,000 2,500. अडीच पण खूप झाले, म्हणजे 2,000 ठीक आहे. अरे म्हटलं त्याने 5,000 घेतले. त्याला फोन करून म्हटलं तू बिझनेस करतोयस ठीक आहे,
लिमिट आहे का नाही? माणुसकी आहे का नाही तुमच्याकडे? काय लुबाडायचं तर किती लुटायचं एखाद्याला? डबल तुझा सगळा पेट्रोल खर्च, तुझं ड्रायव्हरचं पगार, गाडीचं, तुझ्या गाडीचं काहीतरी तिथं बरं वाईट नुकसान सगळं धरून 2,500 तुम्ही 2,000 ते 2,500 रुपये तुम्ही ठरवलेलं आहे समजा, पण त्याचे डबल घेताय तुम्ही. काहीतरी आहे का नाही लिमिट? नाही नाही म्हणजे साहेब आमचं रेटच असं आहे तसं आहे. जगातले लोक काय करतात प्रयत्न? त्याला म्हटलं जमलं तर दे, नाही तर राहू दे म्हटलं बाबा. लुटून एखाद्याला प्रियानो देवाला द्यायचं. मग हे असेच लोक प्रियानो गड्ड्या गोळा करतात आणि त्यांच्या देवाला मंदिरामध्ये कुठेतरी मूर्तीसमोर जर टाकत असतील तर काय उपयोग झाला सांगा? तो आपणही तसंच जर करत असू तर मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक राहणार नाही प्रियानो. आणि म्हणून लक्षात घ्या प्रियानो, ह्या उदारतेचा आशीर्वाद जो आहे आपण म्हणत आहोत, तो आशीर्वाद कधीच लाभणार नाही. काहीतरी आपण करत आहोत, लुटण्याच्या गोष्टींच्या संदर्भात तर आहेच, आपण सावध राहायला पाहिजे, पण अंतःकरणामध्ये सुद्धा प्रियानो काय चाललेलं आहे त्याची क्षमा जर आपण केलेली नाही आहे, मग आपले बहीण भावंड असू द्या, नातेवाईक असू द्या, आईवडील असू द्या, मुलं मुली असू द्या, कुठले साहेब असू द्या, कामावरचे अधिकारी असू द्या, सहकारी असू द्या, आपल्या हाताखालचे लोक असू द्या, ज्याला कोणाला प्रियानो आपण वागवलेलं आहे जसं, आधी ते सरळ करणं गरजेचं आहे आणि मग आपलं देणं जे आहे देव आशीर्वादित करतो. मग ते कितीही द्या प्रियानो त्यावेळेला, तो आशीर्वाद त्याला म्हणत आहोत प्रियानो उदारतेचा आशीर्वाद. आणि म्हणून जे वचन आपण म्हणत आहेत 38मध्ये की द्या म्हणजे दिले जाईल, चांगले माप दाबून घालून शीख भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. तुम्ही जशी क्षमा करताल तसे ते सुद्धा तुम्हाला क्षमा करतील. हे पैशाच्या संदर्भातलं नाही आहे प्रियानो वचन. तुम 1 पैसा दोगे तो वो 10 लाख देगा, अशासाठी नाही आहे ते. आशीर्वाद जर पाहिजेल आहे, परतावा देबाप अशा रीतीने देणार नाही आहे. हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. 5वा मुद्दा आणि शेवटचा यामध्ये आहे उदारतेचं हृदय. इतरांवर प्रीती, उदारता हे देवावरील आपले प्रेम प्रतिबिंबित करत असते. देवावरचं आपलं प्रेम कसं आहे प्रियानो, आपलं देण्यावरून आपल्याला कळतं. आपण अलाबास्त्रचं अर्पण देत आहोत. मी मगाशी जसं म्हटलं प्रियानो, 3 दिशा आणि 4 दिशा, त्यापैकी तुम्ही जे काही प्रियानो देवाला दशांश दिलेला आहे, बचत केलेली आहे आणि मदत केलेली आहे, 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मदतीचं प्रियानो ही गोष्ट आपण म्हणत आहोत, ती तुम्ही ठरवायची आहे. दर महिन्याला माझ्या कमाईतून मी किती मदत करणार हे तुम्ही ठरवायचं आहे. बचत जसं तुम्ही ठरवता मदत, पण दशमांश मात्र देवाने ठरवलेला आहे आणि तो प्रियानो आपल्याला मंदिरामध्ये द्यायचा आहे. यावरून आपण काय दिसत आहे म्हटलं आहे की देवावरील आपले प्रेम हे प्रतिबिंबित करत असते. काढा कुणी 1 योहान 3:17-18. येस, प्रीती तर आहे, पण काय म्हटलेलं आहे प्रियानो, जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळ येऊ देत नाही, त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी राहणार. आपल्याकडे आहे आणि त्याची गरज आहे, त्याला मदत करणं गरजेचं आहे आणि नाही म्हणायचं सरळ, तर देवाची प्रीती दिसत नाही प्रियानो. योहान अगदी स्पष्ट रीतीने आपल्या सगळ्यांना सांगत आहे, आपलं देणं जे आहे ते प्रीतीचं असलंच पाहिजे, पण नाही आहे म्हणून प्रियानो आपण त्याला जर परतावून लावलं किंवा प्रियानो त्याला आपण म्हणत आहोत की नाही बाबा जमणार, नंतर ये आपण म्हणू,
तर आपल्या ठाई योहान म्हणत आहे देवाची प्रीती नाही, पण खास करून तो काय म्हणत आहे, मुलांनो आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. ॲक्शन स्पीक्स लाऊडर देन वर्ड्स. शब्दांपेक्षाही कृती फार बोलकी असते. आपले शब्द फार मोठमोठे अलंकारिक आपण वापरू, समोरच्याला इम्प्रेस करू, पण कृती प्रीती जर दाखवायची आहे त्याच्याबद्दल खूप काही आहे. एखादा मुलगा किंवा मुलगी प्रेमामध्ये आहेत आणि आय लव्ह यू फार मोठमोठ्या रीतीने सांगत आहेत, कविता लिहित आहेत, पण कृतीमध्ये एखादं छोटंसं गिफ्टही नाही दिलं, त्याला आपण म्हणू प्रीती कृतीमध्ये आहे बाबा. आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये ज्यावेळेला आपण या गोष्टी म्हणतो त्यावेळेला जेव्हा आपण हात वर करून देवबापाला धन्यवाद देतो आणि प्रेज द लॉर्ड म्हणतो आणि हालेलुया म्हणून गाणी गातो, त्याच वेळेला तोच हात प्रियानो खिशामधून सुद्धा देवबापाला तशाच रीतीने औदार्याने देणं हे देव पाहत असतो. प्रियानो, देवाने मुद्दामून प्रियानो आपल्याला देण्याच्या संदर्भामध्ये, काही लोक म्हणतील प्रियानो की काय देवाला कमी आहे का, सगळं पृथ्वी त्याचीच आहे, तो का मागत राहतो. तो आपल्याला प्रियानो का मागत राहतो माहिती आहे का, दशांशसुद्धा का मागत राहतो माहिती आहे का, कारण आपण पैशाच्या लालूचमध्ये अडकू नये. आपण देण्यामध्ये, मग ते देवबापाला देणं असू द्या नाही तर मदतीला असू द्या प्रियानो, देण्यामध्ये आपण क्लिअर राहतो. वाहता झरा जसा असतो प्रियानो, खळखळणारं पाणी फ्रेश असतं नेहमी. देवबापाला फ्रेश ठेवायचं आहे आणि म्हणून तो द्यायला सांगतो. जर ते साठवून ठेवलं पाणी तर काय होतं, त्याचं साठवलेलं पाणी काय होतं, डबकं होतं. आणि डबकं कधी म्हटलं जातं, ज्या वेळेला थांबवलं जातं आहे ते, त्याच्यात किडे तयार होतात, बेडकं तयार होतात, आळ्या तयार होतात, साठवून साठवून फ्रेश नाही येते. देवबाप म्हणतो दर दिवशी तुम्हाला मी नवीन आशीर्वाद, देव देणारा आहे, सामर्थ्याने दे, फ्रेश द्या. तुम्ही देऊन टाका, मी अजून तुम्हाला देईल, तुम्ही देऊ, पण माझं चरित्र तुम्ही दाखवताय, माझं प्रतिबिंब तुम्ही लोकांना दाखवताय, म्हणून मी तुम्हाला देत राहील, पण ज्या वेळेला तुम्ही देत राहताल. आपण म्हणत आहोत इतरांवर प्रीती जी आहे उदार, देवावरील आपले प्रेम प्रतिबिंबित करत आहे, देवाला आपण दाखव देतो. आणि म्हणून शेवटचा प्रियानो मुद्दा याच्यामध्ये प्रश्न आहे, उदारतेची कृती आपल्याकडून कशी होऊ शकते. वेगवेगळे माध्यम आहेत प्रियानो, गरजेचं नाही आर्थिकदृष्ट्याच. एखाद्याला घरी बोलवून त्याला जीव घालणं सुद्धा असतं कधी कधी. ते कधी कधी आर्थिक मदत असते, कधी प्रियानो शब्दांनी सुद्धा होऊ शकते. नाही काय मदत करता आली पण शब्दांनी एखाद्याला सहानुभूती प्रियानो देणं, मॉरल सपोर्ट ज्याला आपण म्हणतो, ती सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे. कृती आपण आपल्या देवाबद्दल कसं काय दाखवत आहोत प्रियानो, सो उदारतेची कृती आपल्याकडून कशी होऊ शकते. आणि देवबाप हे पाहत आहे बरं का प्रियानो, आपल्याकडं लक्ष सगळ्यांकडे देवाचं लक्ष आहे. इर्मयाचं काढा शेवटचं वचन आणि मग आपण थांबूया प्रियानो. इर्मया 17 अध्याय 10 वचन काय म्हटलंय, येस, प्रत्येकास ज्याच्या त्याच्या, पहिली गोष्ट काय, प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे. आपलं वर्तन, आपली वागणूक. मी मगाशी म्हटलं प्रियानो, परमेश्वर साईज बघत नाही, बंडल नाही बघत, थैली नाही बघत, त्याच्या मागे सुद्धा पाहतो तो आपलं वर्तन कसं आहे. तरुण संघाला मी सांगत होतो DOCला जायचं आहे, पण DOCला जाण्यासाठी आधी इथलं तुमचं वर्तन कसं आहे सांगा. इथं कसे राहताय तुम्ही, इथं कसे वागताय, इथं तुमचं अटेंडन्स आहे का. UBSला जायचं आहे, पण इथं कसं आहे, इथं जर व्यवस्थित आहे तर तिकडे व्यवस्थित, इथं जर खराब आहे तर तिथं अजून खराब करणार आहे. आणि तुमचं तर करतालच, चर्चचं पण नाव खराब करताल, पाळकाचं करताल. इथं व्यवस्थित राहणं गरजेचं आहे.
वर्तन इथं म्हटलेलं आहे, प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे ज्याच्या त्याच्या करणी. म्हणजे काय? आता ती करणी हा शब्द घेऊ नका, काहीतरी देवबापाने करणी म्हणजे कृती. आता म्हणताल देवाने आपल्याला करणी करायला सांगितले. करणी नाही, करणी म्हणजे कृती. करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर काय करतो? हृदय चाळून. म्हणजे काय? चाळण तर माहिती आहे. चाळून काय? चाळण जे करते ना तेच करतो परमेश्वर. हृदयाला चाळण मारतो तो. काय? याच्यातून चाळणीमध्ये घातल्यानंतर जे नको आहे ते आपोआप पडतं का? आपोआप पडतं का? मग काय करायला लागतं? हलवायला लागती ती चाळण. ज्या वेळेला गधा 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 हलवतो ना आपण, त्यावेळेला त्या चाळणीतलं जे नको आहे ते पडतं खाली. देव त्याप्रमाणे प्रियानो हृदय करत असतो. याच्यातल्या नको असलेल्या गोष्टी ज्या वेळेला पडतील आणि मग तो पाहतो हृदय खरंच किती चांगलं आहे. आणि म्हणून वचनामध्ये प्रियानो आपल्याला खास लिहिलेलं आहे, तो हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखतो. पारखून घेतो तो. हिरा पारखल्यासारखं, एखादी गोष्टी पारखल्यासारखं. भाजीसुद्धा निवडून घेतो. गहू तांदूळसुद्धा आपण पारखून दाखव रे बाबा, घ्यायचा आहे 5 किलो, 1 कट्टा घ्यायचा आहे, पण दाखव ना आधी सॅम्पल कसं आहे. हे जर आपण बघतो प्रियानो, तो परमेश्वर एखाद्याला देणार आहे. लाडकी बहीण योजना नाही आहे देवाकडे बरं का. मारला शिक्का, झाले पैसे खात्यात जमा, सगळ्यांना सरसकट. तसं नाही आहे. हा पारखतो खरंच काय ह्याच्यामध्ये, आणि मग आशीर्वाद प्रियानो देत असतो. सो आपला शेवटचा हा मुद्दा प्रियानो आपण पाहिलेला आहे, उदारतेची कृती आपल्याकडून कशी होऊ शकते. पण देव पाहत आहे प्रियानो. देवबाप करो तुमचं येणं देणं आशीर्वादाचं करो, भाग घेणं सुद्धा. प्रार्थना करूया आपण. जिवंत बापा, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानतो या वेळेसाठी. तुझ्या वचनातून प्रभू आज आम्ही वेगवेगळ्या रीतीने पाहिलेलं आहे. ही वचनं प्रभू आमच्यासाठी आशीर्वादाची तू केलेली आहे, पण आम्ही स्वतः प्रभू इतरांसाठी आशीर्वादाचं कारण व्हावं यासाठी मदत कर. तुझं देणं प्रभू हे आमच्या जीवनामध्ये खरोखर एक प्रतिबिंब म्हणून दिसावं लोकांना. तू जसा आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये आमच्याच पापांसाठी प्रभू तू पाठवलंस, आमच्याच पापांसाठी त्या वधस्तंभावरती मारलंस, त्याला पुन्हा एकदा उठवलंस प्रभू, यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. तरी प्रभू आज अशा प्रकारची कृती प्रभू तू आमच्याकडून अपेक्षित करत नाही, परंतु प्रभू आमच्याकडून प्रभू परमेश्वर चांगलं वर्तन आणि जे पवित्र आणि ख्रिस्ती जीवन आहे ते खरोखर प्रभू लोकांना परावृत्तीत करावं आम्ही, यासाठी प्रभू आम्हाला मदत कर, सहाय्य कर प्रभू. जे काय आम्ही अलाबास्टरचं अर्पण म्हणून गोळा करत आहोत, वेगवेगळ्या रीतीने प्रत्येकाने प्रत्येकाच्या हृदयामधून प्रभू परमेश्वर मनात ठरवल्याप्रमाणे ते देत आहेत आणि प्रभू तू आशीर्वादित करत आहेस म्हणून तुझे आभार मानतो. आम्ही किती देतो याकडे नाही, तर प्रभू आमचं अंतःकरण कसं आहे आणि कशा अंतःकरणातून आमची ही कृती आम्ही केलेली आहे त्याकडे तुझं लक्ष आहे. ज्यांनी दिलेलं आहे प्रभू त्यांना तू तुझ्या आशीर्वादाने भरून काढ. त्यांच्या गरजा देखील प्रभू आपल्या स्वर्गीय भंडारातून पूर्ण कर. ज्या ठिकाणी प्रभू हे जाणार आहे ते देखील आशीर्वादाचं होऊ दे आणि तुझ्या राज्याची वाढ अधिक प्रमाणामध्ये प्रभू तू करून घे. पुन्हा एकदा प्रभू आम्ही सर्वजण आमचं अंतःकरण देखील यावेळेला प्रभू तुझ्या हातात देत आहोत. आमचं जीवन प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये घे. सैतानाने कुठल्याही प्रकारे आमच्यावर हल्ला करू नये, कुठल्याही प्रकारे आम्ही प्रभू सैतानाच्या गोष्टींमध्ये अडकू नये, जगिक मोहपाशामध्ये अडकू नये म्हणून सहाय्य कर. आणि पुढील आठवड्यामध्ये पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांना तू एकत्र आण. लहानशी प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियाने गोड नावात मागत आहोत म्हणून तर उभे राहूया. प्रभूंनी शिकवली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊन, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज दे, जसे आमच्या ऋण्यास सोडले तसे तो आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास वाटापास, कारण की राज्य सामर्थ्याने करून सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर असून आमेन.